ग्रामीण लोककलाकारांचे 50 नंतरचे जीवन खूपच खडतर आहे। आयुष्यभर लोकांचे प्रबोधन व मनोरंजन करणाऱ्या कलाकारांच्या शासनाकडून अनेक अपेक्षा आहेत। मासिक 5000 मानधन असले तरी अनेक कलाकार त्यापासून वंचित आहेत। आमदार चंद्रदीप नरके यांच्या माध्यमातून करवीर विधानसभा मतदारसंघातील लोककलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन पंचायत समिती सदस्य दत्तात्रय खोत यांनी दिले। बाजारभोगाव तालुका पन्हाळा येथे श्रमिक कलाकार व कामगार कल्याण बहुउद्देशीय मंडळ व शाहीर रामचंद्र पाटील काळजोडेकर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवतेज मंगल कार्यालयात लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खोत बोलत होते। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले। यावेळी श्रमिक कलाकार मंडळाचे संस्थापक तानाजी कुराडे व जयवंतराव वायदंडे यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण लोककलाकारांची व्यथा सांगितली। मानधन वाटपात बोगस कलाकारांची वर्णी लागत असून पात्र व खरे कलाकार वंचित राहत आहेत। ही बोगसगिरी थांबवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत। आमदार चंद्रदीप नरकेंच्या समोर आम्हाला कैफियत मांडायची होती, पण त्यांच्या अनुपस्थितीत खोत यांनी आमचे प्रश्न नरकेंच्यापर्यंत पोहोचवावेत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। यावेळी विविध मागण्यांचे निवेदन खोत यांना देण्यात आले। आमदार चंद्रदीप नरके यांच्यामार्फत लोककलाकारांचे प्रश्न सोडवू असे आश्वासन देत लोककलाकारांनी आपली कला पुढच्या पिढीला द्यावी, त्यामुळे लोककला जिवंत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी उपस्थित लोककलाकारांनी आपापल्या कला सादर केल्या। यावेळी महादेव यादव महाराज, संतोष पांचाळ, विठ्ठल कोटे महाराज, बाजीराव पाटील, आनंदराव वायदंडे, नामदेव खोपले, कृष्णात पाटील, सचिन पाटील, सकाराम भित्तम, शाहीर रामचंद्र पाटील, चंद्रकांत चव्हाण, नाथाबाळू पाटील, सुशीला पाटील, गीता कांबळे यांच्यासह शेकडो लोककलाकार उपस्थित होते।